नमस्कार मित्रांनो, मी सागर माने स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने अखेर शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजनेचा जो GR आहे तो GR पारित केलेला आहे। मित्रांनो, नेमका GR काय आहे याची आपण थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊयात। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने 2024 राबवण्याबाबतचा GR दिनांक 25 जुलै 2024 रोजी पारित झालेला आहे। याची थोडक्यात प्रस्तावना पाहिली तर महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत। सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो। एकूण ग्राहकांपैकी 16% कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो। कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर 39,246 दशलक्ष युनिट आहे। प्रामुख्याने सदर वीजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो। सद्यस्थितीत माननीय महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात 10 ते 8 तास किंवा दिवसा 8 तास 3 फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते। जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे। राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे, त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे। सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांना कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे। याबाबतचा जो शासन निर्णय आहे तो असा आहे की भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून असते, मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल झाले असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत। अशा अडचणी आलेल्या राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे। आता या योजनेचा जो कालावधी आहे तो असा आहे की सदर योजना 5 वर्षासाठी म्हणजे एप्रिल 2024 ते मार्च 2019 पर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे। मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल। आता या योजनेसाठी पात्रता पाहिली तर राज्यातील 7.5 HP पर्यंत शेतीपंपांचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं जे शेतीपंप आहे तो 7.5 HP पर्यंतचा मंजूर भार हा असलेला असावा ते या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत। आता या योजनेची अंमलबजावणीची जी पद्धती आहे ती पाहिली तर एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे। शासनास विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गाला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानात वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे। त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल। सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत रुपये 6,985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7,775 कोटी असे वार्षिक वीज दर सवलतीपोटी प्रतिवर्षी 14,760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील। या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल। मागील त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात आलेले आहे। अशा प्रकारचा जो GR आहे तो GR मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आलेला आहे। ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मराठी टेली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।